कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए कीर्ती, तुला काय सांगितलं होतं मी? तुला सोडणार नाही। आणि आता बघ, तुझ्याच घरात तुझ्याच खोलीत येऊन राहते। आता ह्या तुझ्याच खोलीत मी छान आराम करणार आणि तू काम करणार। आज मैं ऊपर टुडुडु आसमां नीचे। आज मैं आगे जमाना है पीछे। ठीक है? हाँ ठीक है। तब्येत बरी आहे? बरी आहे रे। आय एम सॉरी। का? अगं तुला असं म्हणजे आपल्याला दुसऱ्यांच्या घरात राहावं लागतंय, दुसऱ्यांच्या खोलीत झोपावं लागतंय आणि तेही तुझ्या अशा अवस्थेत। खरंच सॉरी। इट्स ओके चंदन। आणि यात काय वाईट आहे? बघ ना सगळं कसं घडतंय। आपल्याला वाटलं पण नव्हतं की हा आनंद आपल्याला इतक्या लवकर मिळेल। पण तरी दिव्या, हे सगळं आपलं नाही आहे ना? असं नको म्हणू सरे। आपल्या बाळाच्या नशिबात बंगलाच आहे, म्हणून आपल्याला हे कळलं आणि आपण इथे आलो। हो, पण तू या सगळ्याची सवय नको लावून घेऊ। नाही म्हणजे आपल्या घराचा जरा प्रॉब्लेम वगैरे झालाय म्हणून आपण इथे आहोत, पण असा नको विचार करू की आपण इथेच थांबणार आहोत। एकदा सगळं सुरळीत झालं की आपण परत जाणार आहोत आपल्या घरी। बरं, पण तू आत्ता टेन्शन नको घेऊस ना, नाहीतर बाळ काय म्हणेल? बाबा खूप टेन्शन घेतो। काळजी नको करू, एक दिवस आपण आपल्या बाळाला असंच मोठं घर देऊ। हा, कीर्तीताई, नॉक करून तरी यायचं। माझ्याच रूम मध्ये माझं सामान घ्यायला आले। बरं, आता झालं गेलं ते सगळं विसरून जाऊयात आणि एकाच घरात आनंदाने राहूयात। चंदन, पाणीस। तुला सोडणार नाहीये मी। ही नाटकं बंद करायची। का? मी काय केलं? आता सगळ्या गोष्टी घडून आल्या, त्याला मी काय करणार आहे? हा, आणि मी तुला सांगितलं होतं की मी तुला सोडणार नाही। तू मला माझ्याच घरातून काढलंस, माझ्यावर डाव रचला। आता नशिबाने माझी साथ दिली, त्याला मी काय करणार? म्हणजे तू खरंच प्रेग्नेंट आहेस? हा, मग मी नाटक करत नाहीये। हे सगळं तुला खूप महागात पडेल हा? ए, तोंड बंद। तुझी ह्या घरातली हालत, तुझी ह्या घरातली जागा, हे सगळं कळलंय मला। त्यामुळे ना आता तू माझं ऐकायचं। तू माझी कामं करायची, माझी सेवा करायची। नाहीतर बघ बाबा, मी तर प्रेग्नेंट आहे, माझी सगळे काळजी करते, पण तू आउट हाऊस मधून आउट ऑफ द हाऊस जाशील। अरे
काय शिवा? काय मग मावशीबाई? काय? आता मावशी होणार आहेस ना तू? हा. हा? हो? हे काय हे? एक मिनिट, तू मावशी होणार आहेस, जरा सेलिब्रेशन पाय, काहीतरी आनंद पाय. तू असं का बसलीस सॅड? हे बघ, मी बाहेर दाखवलं मी खूप स्ट्रॉंग आहे, पण हे मला आई आजीचं सगळं टेन्शन आलंय. अरे त्या ह्याच घरात राहणार आणि सगळं. कसलं टेन्शन आलंय तुला? अरे बघ ना, सगळ्या गोष्टी एकत्र आल्यात. अरे काकाने घर काढून घेतलं, ते घर सोडवायचं, त्यात दिव्याची प्रेग्नन्सी, हे सगळं कळलं तर ते घर कधी सुटणार, कधी सगळं होणार, आणि त्यात आई आणि आजी इथे राहणार, तर सगळं टेन्शन आहेच ना रे. इथे म्हणजे ते परक्या माणसाकडे नाही आहेत, आपल्याच घरी राहतात ना. आणि हे बघ, ट्रस्ट मी तुला सांगतो की आईला आजी इथे आल्यामुळे खूप छान वाटलं. पण मी माझ्या आई आणि आजीला ओळखते. अरे त्यांना वाईट वाटत असणार. हे बघ शिवा, त्यांना वाईट वाटत असणार माहितीये, पण म्हणूनच आपण प्रयत्न केले पाहिजेत ना की त्यांना छान वाटेल. शिवा, हे बघ, इतके दिवस तू माझी फॅमिली सांभाळतेस, सगळ्यांचं करतेस प्रेमाने, मग मी तेच करायला हवं ना. हे बघ, एखाद्या बायकोने आयुष्यभरासाठी आपल्या नवऱ्याची फॅमिली ऍक्सेप्ट केली आणि त्यांच्यावर तिची फॅमिली असल्यासारखं प्रेम केलं, तर नवऱ्याने तिच्यासाठी तेच करणं गरजेचं असतं. तुझी फॅमिली माझी फॅमिली आहे, त्यांना सांभाळणं माझं कर्तव्य आहे. आणि घराची तू काळजी करू नकोस, घर मिळेल, नक्की मिळेल. हे आता हास की जरा, झालं ना टेन्शन, सांगितलं मी कसं दूर झालंय, आता हास ना. हा, व्हेरी गुड. आणि हे बघ, आपण सगळे एका घरात राहतोय, दोन्ही फॅमिलीज, त्यामुळे आपण खूप धमाल करूया. आणि आजीला आणि काकूंना खुश ठेवायची जबाबदारी माझी. ओके? झालं? आता कशी दिसतेय? मस्त दिसतेय मावशीबाई. हा काय? हे घे पाणी. थँक्यू. आणि या गोळ्या ठेवतो इथे, लागल्या तर घेशील. आणि हा, उद्या आपण सकाळी डॉक्टरकडे जाणार आहोत. अपॉइंटमेंट घेतोय मी, त्यानंतर मग गॅरेजवर जाईन. हो. दिव्या, खूप टेन्शन आलंय. म्हणजे कसं होणार सगळं, कसं सांभाळणार, तुझी काळजी घ्यायची आहे, गॅरेज सांभाळायचं, घराचं बघायचं, म्हणजे इतक्या गोष्टी आहेत की समजतच नाहीये कसं होईल. चंदन, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आता आपण इथे आलोय की नाही, वा, मला वाटलं नव्हतं हे असं काही होईल. माझ्या एका खोट्याने मी डायरेक्ट बंगल्यात आलीये. आता मला फक्त माझं हे नाटक चालू ठेवायला लागेल, म्हणजे मी इथे सुखात राहू शकेन. आणि शिवा, तुझ्यामुळे मला खूप राबायला लागले ना, आता तुलाही मी सोडणार नाही. हा, तुझी ही माणसं तुझ्याच विरोधात होतात की नाही बघच. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.